बुधवार 28 जानेवारी. एक सकाळ जी खरं तर नेहमीसारखीच होती. पण कोणालाच कल्पना नव्हती की त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. एका क्षणात सगळं काही बदलणार होतं. आणि मग ती बातमी आली, ज्या बातमीने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं. बारामतीमध्ये विमान उतरण्याच्या फक्त काही क्षण आधी एका भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. तो प्रवास जो कधीच त्याच्या मुक्कामापर्यंत पोचला नाही. का निघाले होते ते? आणि त्या प्रवासाचा शेवट इतका भयानक का झाला? चला समजून घेऊया. दिवस तसा ठरलेला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या कामासाठी बारामतीमध्ये 4 सभा घ्यायच्या होत्या. म्हणजे बघा, एका सामान्य धावपळीच्या दिवसाचीच ती सुरुवात होती. राज्याच्या राजधानीतून आपल्या माणसांमध्ये आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी हा प्रवास सुरू झाला होता. आणि हा प्रवास होत होता एका खास विमानातून, लिअरजेट 45. हे काही साधंसुधं विमान नव्हतं. त्याचा वेग, त्याची ताकद आणि अगदी लहान धावपट्टीवर उतरण्याची क्षमता यामुळे त्याला आकाशातील लॅम्बॉर्गिनी असंही म्हणायचे. पण म्हणतात ना, कधीकधी सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञानसुद्धा नशिबापुढे हार मानतं. त्या विमानात एकूण 5 जीव प्रवास करत होते. हे होते ते 5 जण: उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षा अधिकारी विधित जाधव आणि त्या विमानाचे कर्मचारी कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि पिंकी माळी. या 5ही जणांचा प्रवास त्या एका क्षणात कायमचा थांबला. आता आपण त्या प्रवासाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये जाऊया. तो काळ जेव्हा सगळं काही घडून गेलं. नेमकं काय घडलं होतं त्या अखेरच्या क्षणांमध्ये? विचार करा, बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी फक्त 2 मिनिटं बाकी होती. फक्त 120 सेकंड. आणि याच 120 सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं झालं. प्राथमिक माहितीतून जे समोर आलं ते असं की अगदी शेवटच्या निर्णायक क्षणी विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि सगळं काही नियंत्रणाबाहेर गेलं. जे घडलं ते ज्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं त्यांच्या तर काळजाचा ठोका चुकला. ते सांगतात की एका क्षणात आगीचा आणि धुराचा एकच दोंब उसळला. एका दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीच्या मते तो स्फोट इतका भीषण होता की विमानाचे तुकडे दूरवर लोकांच्या घरांपर्यंत जाऊन आदळले. कल्पना करा त्या दृश्याची. आणि या तिसऱ्या प्रतिक्रियेतून वैमानिकाचा तो शेवटचा हताश प्रयत्न दिसतो, विमान सावरण्याचा, पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा. पण तो एक प्रयत्न होता जो दुर्दैवाने अयशस्वी ठरला. अपघातानंतरचं जे दृश्य होतं ते खरं तर शब्दात मांडणंसुद्धा खूप कठीण आहे. सगळ्यात आधी काय दिसलं असेल तर फक्त आकाशात उंचच उंच झेपावणारे धुराचे लोट. आणि त्या धुराच्या मागे दिसत होता फक्त विमानाचा जळून खाक झालेला सांगाडा. आगीने अक्षरशः काही शिल्लक ठेवलं नव्हतं. आणि त्या राखेत, त्या ढिगाड्यात सगळीकडे विखुरलेल्या होत्या सरकारी फाईल्स. जणू काही त्या सांगत होत्या की शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्य सुरू होतं. पण त्या भीषण परिस्थितीतही माणुसकी कुठेतरी जिवंत होती. स्थानिक लोक मदतीसाठी धावले आणि ओळख पडल्यानंतर आपल्या घरातल्या ब्लँकेटमध्ये त्यांनी पार्थिव गुंडाळलं. त्या क्षणी हा एक मोठा सन्मान होता. ही बातमी जसजशी पसरू लागली तसतसा संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला, स्तब्ध झाला. कुटुंबीय बारामतीकडे धावत होते. रुग्णालय बाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू होता. प्रत्येक नेत्याच्या प्रतिक्रियेतून तो धक्का आणि दुःख व्यक्त होत होतं. आणि शहरांमध्ये एक अघोषित शांतता पसरली होती. जणू काही एका व्यक्तीचं जाणं हे संपूर्ण राज्याचं व्यक्तिगत दुःख झालं होतं. एक अगदी सामान्य सकाळ, एक ठरलेला प्रवास आणि मग येतो तो फक्त एक क्षण जो सगळं काही कायमचं बदलून टाकतो. हीच घटना आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावते की खरंच एका क्षणात सर्व काही कसं काय बदलू शकतं.